सो हॅलो नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि ऑफिसला चाललोय. पण विषय असा झाला की मला रिक्षाच भेटत नव्हती. आज मी 9 वाजता ऑफिस मधून निघालोय. बट टाइम झाला होता. ट्रेन मधनं टायमावरती उतरलो, पण उतरल्यावरती रिक्षाच येत नव्हती. मग काय वाट बघून बघून एक रिक्षा भेटली, ती पण अर्धवट सोडला नाही आणि आता चाललोय चालत. टाइम होता 10चा, वाजले 11, तरी अजून पोहोचलोय नाही कामावरती. कामावरती टायमावरती जायचं असते, नाही तर हाफ डे जायचं. आता बघूया काय होतंय. ऑफिसला अजून पोहोचलोय नाही मी. बघूया किती वेळ लागतोय. चालतंय बघा गाडी, रस्ता. सगळे बदल्या कामावरती चालले. आज इकडे बसायला ट्रॅफिकच होतं खूप, त्यामुळे रस्त्याच्या इकडे काम चालू आहे, त्यामुळे काय रिक्षा येतच नव्हत्या. आणि मग आम्ही सकाळचं एक रिक्षा पकडून आलोय. येतच नव्हते, किती रिक्षावाले पकडाय बघत ते पण नाही. एक तयारीच नव्हती यायला. एक रिक्षावाला भेटला, त्याच्या रिक्षामधून आले. लय हालत आहे, लय प्रदूषण आहे इकडे. इकडे कोणी जॉबला लागला तर बघा, प्रदूषणामुळे माणूस आजारी पडतोय इकडे. आणि चालत यावं लागले आज. हे टाइम पण झाले. काय ते काय नाही, नाही तर काय होतंय काय नाही. बघूया ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा, मी सांगतो तुम्हाला काय झालं ते. तर नमस्कार मित्रांनो, मी कामावरती पोहोचलोय जस्ट. आणि मॅनेजर मला काय बोलला नाही. त्यांनी संबंध चांगले ठेवलेत, त्यामुळे कोणाशी पण आपण जर कामावरती चांगलं राहतो ना, तर मग आपल्याला कोण काहीच बोलत नाही. तर कोणी 9 to 5 जॉब करत असेल आणि त्यांचा मॅनेजर त्यांना बोलत असेल, शेफ बोलत असेल, तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे शेफ आणि तुमचा मॅनेजर तुम्हाला काय बोलत होते. आणि मी एवढंच होतं की कामावरती टायमावरती पोहोचलो तर आपल्याला काही बोलत नाहीत, पण लेट पोहोचलो तर आपल्याला शोक शब्द ऐकवतात. ते सगळीकडेच असतं. 9 to 5 जॉब करणाऱ्यांना नक्कीच माहिती असेल. त्याने नक्की सांगा मला. तर मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये थोडी चुका झाल्या. माझा हा ब्लॉग वर-खाली होत होता. म्हणजे मी कॅमेरा पकडला होता, तो वर-खाली होत होता. नीट माझा फेस दिसत नव्हता. मगाशी मी जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला होता तेव्हा. तर मग थोडं समजून घ्या मित्रांनो. नवीन सुरुवात आहे, त्यामुळे थोडं वर-खाली असं होत राहतं. तर प्रेम द्या तुमचं आणि फॉलो करा मला. नक्कीच तुम्हाला चांगला रिप्लाय मिळेल आणि असेच माझे कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. अ, तर हा ब्लॉग इथेच संपवतोय. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण आता. तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, पण आमच्यासारख्यांसाठी राजसाहेब ठाकरे ही भावना आहे.